अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा. 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय. ही झाली एक बाजू. मनोज जरांगेंची प्रेस मी थोडीशी ऐकण्याचा प्रयत्न केला येताना प्रवासात. त्यांचा दावा होता की आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालंय, आमच्या 5 पिढ्यांचं वाळवण झालंय. मग 5 पिढ्यांचं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रामध्ये फायदा कुणाचा झालाय हेही मनोज जरांगेंनी दुसऱ्या बाजूला येऊन समजून घेतलं पाहिजे. मुळात हे आंदोलन लोकशाही, संविधान, आरक्षण असं कवडीचंही ज्ञान नसणाऱ्या एका खोलचट माणसाच्या हातात हे आंदोलन गेलंय. याचं दुर्दैव आम्हाला महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे ओबीसी बीजेएनटीच्या बांधवांना आहे. दुर्दैव असं आहे की मनोज जरांगेच्या आंदोलनाला, 8 आंदोलनांना जे काही शासन दरबारी, शासनानं जो प्रतिसाद दिलाय, शासनानं जे रेड कार्पेट घातलंय, शासनानं जे लाड पुरवले कुणाचे, मनोज जरांगेंचे, ते लाड पुरवण्यामुळं ओबीसी मात्र उद्ध्वस्त झालाय. हे मी अनेक पुराव्यानिशी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. मग ओबीसींना काही स्टे आहे का महाराष्ट्रामध्ये? ओबीसींचं काय म्हणणं आहे का? 2 सप्टेंबरचा GR काढत असताना ओबीसींच्या आरक्षणावर काय परिणाम होईल? आपण 2 मिनिटं जरांगे जे बोलतायत त्याच्यावर 2 मिनिटं आपण विश्वास ठेवला की आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो म्हणून आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. आम्ही गरीब झालो याचं उत्तर ओबीसी मधलं आरक्षण असं आहे का? आमच्या 5 पिढ्यांचं नुकसान झालं याचा अर्थ आमच्यावर ओबीसीनी सामाजिक दुजाभाव केला का? आरक्षणाची पॉलिसी ही डिस्क्रिमिनेशनवर आधारित आहे. एका समाजानं दुसऱ्या समाजावरती दुजाभाव करणं, कमी लेखणं, हीन लेखणं यावरती रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, ही भावना आरक्षणाची आहे. मग आता महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना मी सांगू इच्छितो की मनोज जरांगे म्हणतात की आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळ, आम्ही गरीब झालो, आमची लेकरं बाळ. त्याला उत्तर आहे ना, त्याला उत्तर असं आहे, त्यांचा जो लॅक ऑफ ऍक्सेस आहे किंवा त्यांना जी गरिबी आली, या गरिबीचं कारण हे सामाजिक दुजाभावामुळे त्यांच्यावर गरिबी आली का आर्थिक धोरणांमुळे आली? याचं उत्तर म्हणजे संधींच्या अभावामुळे आली. म्हणजे मग नोकरदारी असेल, बेरोजगारी असेल, मग मराठवाड्याचा अनुशेष असेल, मग सहकारामधलं फेल्युअर असेल, मग पुढाऱ्यांनी संपत्तीचं केलेलं केंद्रीकरण असेल, अशी अनेक कारण आहेत ना. गरिबी येण्याला ओबीसीचं आरक्षण कसं जबाबदार? गरिबी येण्याला ओबीसीला कधी मिळालं आणि कशात मिळालं? मनोज जरांगेला माझं एक सांगणं आहे, मनोज जरांगे दादा, तुम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. मी वेळोवेळी हा मुद्दा सांगायचा प्रयत्न करतोय. मुळात ओबीसीच्या वाट्याला आजपर्यंत महाराष्ट्रात दर वर्षाला बजेट होतं. यावर्षी बजेटची अमाऊंट 6 लाख करोड नियर अबाउट आहे. तर या 7 लाख 6 लाख करोड मधलं 0.6% बजेट ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र शासनानं दिलंय, 0.5%. आणि मग 0.5% जर मनोज जरांगेची सगळी शासनकर्ती जमात जर ह्या ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट झाली तर त्याचा काय परिणाम होतो हे उत्तर मनोज जरांगेकडे नाही. ह्याला मनोज जरांगेला ह्यातलं काही कळत बी नाही, आडांचोट माणूस आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कळू नये, महाराष्ट्रातल्या आमदारांना कळू नये. जरांगेंची मागणी मान्य करायची करा, पण त्या मागणीचा परिणाम काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर लोकनियुक्त सरकारकडे आहे. आणि काय परिणाम झाला मी तुम्हाला सांगू, थोडक्यात सांगू थोडक्यात. पुण्यामधल्या नगरपालिकेच्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये मराठा, कुणबी, ओबीसीच्या जागेवर किती निवडून आले याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी इज इक्वल टू कोणतरी बलुता आलुता असायचा, तो आता ओबीसीच्या पुढं मराठा, कुणबी किती निवडून आला याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव होतं, ते कुणी घेतलं? त्याला दाखला कधी मिळाला? ते ओबीसी मधून निवडून आले होते का? मग ते ओबीसीच्या राखीव असलेल्या अध्यक्षपदावर कसे गेले?
पुण्याच्या बाजूला उरळी देवाची म्हणजे फुरसुंगी जवळची एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. त्या 9 पैकी 9 जागा त्याच्यामध्ये ओबीसी कोण दिसतो का? म्हणजे असे अनेक परिणाम आहेत शिक्षण आणि नोकऱ्यांच्या ठिकाणी आहेत. या प्रश्नाची उत्तर महाराष्ट्र शासनाकडे नाही. मनोज जरांगेंच्या मागण्यांचं उत्तर ओबीसी मधून समावेश हे नाही. मनोज जरांगेंच्या भाषेतल्या गरीब पोरांचं झालेलं नुकसान, 5 पिढ्यांचं झालेलं नुकसान, याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. याला जबाबदार आहेत ते काय बोललं बघा मगाशी बोलता बोलता की ओबीसींचे कारखाने नाहीत का, ओबीसींच्या जमिनी नाहीत का, ओबीसींच्या फळबागा नाहीत का? अरे दादा, ओबीसीचं आरक्षण गरिबी किंवा शेती असण्या नसण्यावरनं किंवा गरिबी असण्या नसण्यावरनं नाही. ओबीसीचं आरक्षण सामाजिक दुजाभावासाठी, इथल्या जात व्यवस्थेवरती ओव्हरकम करण्यासाठी, त्या जातीमध्ये जन्माला आलेलं असल्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व सस्टेन होत नाही. स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये त्यांचं सुद्धा प्रतिनिधित्व सस्टेन. हे मी काय बोलतोय हे काय जरांगीला कळल? बरं, जरांगीला कळत नाही की नाही? जबाबदार माणसांना तर कळायला पाहिजे. आरक्षण, ओबीसी आरक्षण किंवा एससी एसटीचं आरक्षण गरिबी हटवण्यासाठी नाही. लॅक ऑफ ऍक्सेस म्हणजे ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांना संधी भेटली नाही आणि ती सामाजिक दुजाभावामुळे भेटली नाही, अरे त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. मग गरिबीचं काय? मग गरिबासाठी लोककल्याणकारी योजना आहेत ना. 99.99% बजेट गरिबी हटवण्यासाठी. आता किती वेळा सांगायचं याला समजावून? त्याला तर कळत नाही, त्याचा तेवढा वकूफ नाही, त्याची तेवढी लायकी नाही. पण त्याला भेटायला जाणाऱ्या विखे पाटील सब कमिटी यांची लायकी नाही, त्यांना कळत नाही. लाड वरिष्ठ सभागृहाचा आमदार आहे, तो म्हणला की मनोज दादानं आता हत्ती बाहेर काढलाय आणि आता शेपूट अडकलाय, आता शेपूट काढायला मी आलोय. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवायला तू गेला. बरं, जरांगे पाटलांना भेटायला जात असताना ओबीसींचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या सब कमिटीच्या अध्यक्षांना वाटू नये, कळू नये? खूप प्रश्न आहेत, खूप काही बोलू शकतो. बोलायला लागलो तर 1 तासभर बोलता येईल, वेगवेगळ्या अँगलने बोलता येईल. आणि अजून एक जरांगेंना 5 पिढ्या बोललं ते आज काय त्याचं कोण त्याला फिडिंग करते मला माहिती नाही. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला, ज्यावेळी महाराष्ट्राचं धोरण आखलं गेलं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज बाबा चव्हाणांपर्यंत, अगदी एकनाथजी शिंदे पर्यंत किंवा देवेंद्र फडणवीसांपर्यंत, या महाराष्ट्रामध्ये एक सहकार नावाचा एक कॉन्सेप्ट उदयाला आला. सहकार, कोऑपरेटिव्ह सेक्टर. विना सहकार नाही उद्धार. एक लाईन वाचून दाखवू का? यशवंतराव चव्हाणांची माफी मागून किंवा तत्कालीन या सर्व नेतृत्वांची माफी मागून, अरे म्हणले दलितांना आरक्षण दिलं, ओबीसींना आरक्षण दिलं. ते ओबीसींना आरक्षण त्यावेळी दिलं गेलं नव्हतं. आरक्षण ऍक्च्युली 1994 वगैरे कायद्यानं आलं, पण यांना आरक्षण दिलं. माझ्या कार्यकर्त्यांचं काय ध्यान देऊ नये का? म्हणून सांगायचं म्हटलं तर तासभर लागेल. यशवंतराव चव्हाणांना प्रश्न पडला होता माझ्या कार्यकर्त्यांचं काय? त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी कोऑपरेटिव्ह सेक्टर आलं. वसंतदादांना स्वर्गीय प्रश्न पडला होता माझ्या कार्यकर्त्यांचं काय? त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन केलं. प्राथमिक शाळा सरकारच्या ताब्यात ठेवली, पण हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, मॅनेजमेंट एज्युकेशन हे सगळी एज्युकेशनाचं प्रायव्हेटायझेशन केलं. ज्या शिक्षणाच्या पायावरती देश उभा राहतो, राज्य उभं राहतं, त्या शिक्षणाचं खाजगीकरण. आणि सरकारकडे काय ठेवलं? रस्ता बांधणं, गटार काढणं, गॅस पुरवणं, पेट्रोल विकणं, डिझेल विकणं. म्हणजे तुम्ही कमर्शियल बेसिसवरचे उद्योग स्वतःकडे ठेवले. आणि ज्याच्यावरती देश उभा राहतो, ज्याच्यावरती ज्या शिक्षणातून सिविक सेन्स येतो, ज्याच्यावरती एक सुजाण नागरिक घडतो, ज्याच्यातून लोकशाहीमध्ये हर एक माणसाचा रिस्पेक्ट करणारा कार्यकर्ता घडतो, नागरिक घडतो. अरे एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक दुजाभाव असलेल्या लोकांसाठी दिलं गेलंय. हा म्हणतो ह्यांना 94 ला आरक्षण दिलं, एका जीआरनं दिलं आणि आम्हाला मात्र तिथंच ठेवलं. मग हे कुठल्या सामाजिक दुजाभावाचे निकष? अरे खुळचट माणसा, अरे नाभिकामध्ये जन्माला यायला लागतं, सुतारामध्ये जन्माला यावं लागतं, भटक्यामध्ये बेडर रामोशीच्या घरात जन्माला यावं लागतं, बेलदाराच्या घरात जन्माला यावं लागतं, मेंढपाळाच्या घरात जन्माला यावं लागतं, बंजाऱ्याच्या तांड्यावर जन्माला यावं लागतं. त्याला वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. शेकडो वर्षाचं लिटरेचर, हिस्ट्री, सामाजिक दुजाभाव, अरे त्या रिझर्वेशन
इम्प्लिमेंट करणाऱ्या, धोरण ठरवणाऱ्या माणसांना काहीतरी अक्कल असेल. तू काय कुठनं एवढा काय म्हणा विद्वान जन्माला आलास काय की त्यांच्या बाबतीत काय होतं आणि आमच्या बाबतीत काय होतं. मग ओबीसीचा कारखान्यासाठी थोडंच रिझर्वेशन दिलंय. रिझर्वेशन रिप्रेझेंटेशनसाठी दिलंय. रिझर्वेशन सामाजिक दुजाभावासाठी दिलंय. ज्याला मागास वर्ग म्हणून म्हटलं गेलं त्यांच्यासाठी रिझर्वेशन दिलं गेलं. मग गरिबांसाठी काय. आता 99% बजेट हे लोककल्याणकारी राज्य चालवण्यासाठीच 99% बजेट लागू होतं ना. मग तो 0.5% येऊन धुडघूस घालतोय ओबीसी आरक्षणामध्ये. ओबीसीच्या झोपड्यामध्ये तुला प्रवेश करायचंय. ओबीसींची अनाथ माती कळवायची. मुख्यमंत्री महोदय आणि इथल्या लोकांनी ह्या जरांगेच्या पिलावलीने तो ज्यांना फॉलो करतो या सगळ्या लोकांनी सहकार महर्षी जन्माला आले. प्रत्येक तालुक्याला कारखानदार जन्माला आले. तुम्हाला काही ठराविक उदाहरणं तुमच्यासमोर वाचून दाखवू. काय बट्ट्याबोळ करून ठेवलाय महाराष्ट्राचा या लोकांनी. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आता काय आहे. कुठला प्रायव्हेट कंपनीच्या ताब्यात आहे. दुसरा कन्नड सहकारी साखर कारखाना. त्याचं काय झालं. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधला बरं राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना. मी प्रातिनिधिक उदाहरणं देतोय. अशी शेकडो उदाहरणं आहेत माझ्याकडे. बर नाथ सहकारी साखर कारखाना. बर तापी परिसर सहकारी साखर कारखाना. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी आत्ताच अहिल्यानगर. हे मी ठराविक उदाहरणं सांगितली तुम्हाला. हे कारखाने कुठे आहेत सहकार मधले. हे काय सांगतो मी तुम्हाला कारण ज्यांच्यावरती दायित्वाची जबाबदारी होती ज्या मुख्यमंत्र्यांवरती महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्याची जबाबदारी होती. मराठवाड्याचा अनुशेष भरून करण्याची जबाबदारी होती. पाण्याच्या योजना पर्क्युलेट करण्याची जबाबदारी होती. सर्वसामान्य माणसाला लोकशाहीचा लाभ सुग्रास असा स्वयंपाक हक्क अधिकार बजेट द्यायची जबाबदारी होती. त्या सगळ्या लोकांनी नादानपणा केला. संपत्तीचं केंद्रीकरण केलं. पाहुण्या रवड्यामध्ये लोकशाही हक्क अधिकार पद वाटून घेतली. त्या माणसावर जरांगे चकार शब्द बोलत नाही. ऐकत तयार नाहीत ना लोक. जे आम्हाला उपोषण होणार आहे सरकारने इशारा दिलाय की कठोर उपोषण असेल पुन्हा मला उष्माघातामुळे माझे मराठी बांधव त्यांना काही झालं सरकार जबाबदार असेल. या सगळ्यामध्ये नुकसान कुणाच होते. नुकसान ओबीसीचं होतंय. ओबीसीचं आरक्षण संपलंय. 2000 सप्टेंबरचे JR अन्वये महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे की जरांगे पाटलांच्या मागण्यावरून हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट पुणे गॅजेट निजाम निजामाचं गॅजेट कधीच आपला देश स्वतंत्र झाला नाही का. आपल्या देशात काही कायदा कानून आहे की नाही. सेंट्रल बॅकवर्ड कमिशन आहे की नाही. स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे की नाही. न्याय व्यवस्था आहे की नाही. याच्यावर अभ्यास करणारी तज्ञ मंडळी आहेत की नाही. आता आपल्याला काही निकष आहेत की नाही. आता काय आपल्याकडे पॅरामीटर्स आहेत की नाही. निजामाच्या गॅजेटमध्ये कुठं लिहिलंय की मराठा समाज मागासवर्गीय आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही गॅजेट लागू करताय आणि त्यांना सरळ दाखले काढून देताय. पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या डॉक्टर शिंदे आमदारांच्या पत्नीनं जे काही अध्यक्षपद मिळवलं त्यांच्या त्या गॅजेट इयर मध्ये त्यांच्या त्या दाखल्यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय हे शिंदे कुटुंबीय आहे असं कुठं लिहिलंय. दौंडच्या नगराध्यक्षा वारंवार मी हे उदाहरण देतो. दुर्गादेवी जगदाळे ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे. ते जगदाळ कुटुंबीय त्या नेपाळच्या घराण्याचे राजकुमार आहेत. त्यांच्या बाबतीत कुठला सामाजिक दुजाभाव झाला असेल की ज्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं आणि त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. राहिलं आरक्षण. त्यामुळे जरांगेंची जी ही मागणी आहे ही खुळचटांची मागणी आहे. ते उपोषण करतील पण उपोषण करत असताना ही शासनाची जबाबदारी इथल्या आमदार खासदारांची जबाबदारी वेगवेगळ्या पक्षनेत्यांची जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं एक्झर्शन करत असताना ओबीसी उद्ध्वस्त होणार आहे. आणि परिणामावरती कधीतरी कुणीतरी बोला ना. जरांगेंची मागणी आज इम्प्लिमेंट होताना दिसते पण ओबीसी कुठे गेलाय. ओबीसीचं झालं काय ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ओबीसीचं काय म्हणणं आहे कोणच बोलत नाही ह्याच्यावरती. त्यामुळे एक माणूस उपोषणाला बसला म्हणून इथल्या व्यवस्थेमधला एकच गावामध्ये कुटुंब आहे. व्यवस्थेमध्ये एकच कुटुंब आहे. खूप मायक्रो लेवलला तो डोंबारी आहे. मायक्रो लेवलला पारधी आहे. मायक्रो लेवलला कैकाडी आहे. तो जरांगेच्या जात समूहाच्या स्पर्धेमध्ये टिकेल. मी उपोषणाला बसणार नाही. मी वेळोवेळी सांगितले आम्ही लढणार. आम्ही 100 सभांची घोषणा केली होती. 9 सभा झालेल्या आहेत. आज 10वी सभा आमची सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या दुधीबावीत.
राज्याचे मंत्री आमदार तिथे जाऊन चर्चा करायला सुरुवात होते. तुम्ही पण प्रश्न केले, तुमच्याकडे यायला वेळ लागला असेल का? वेळ नाही, आम्हाला विचारत पण नाही. कितीतरी दिवसानंतर माननीय बावनकुळे साहेबांनी ओबीसीच्या सब कमिटीची बैठक घेतली. त्यांच्याकडे मी 11 मागण्या ठेवल्या. त्या आता कधी इम्प्लिमेंट होणार आहेत त्याची वाट बघतोय. या गुलाब उधळला. आपल्याला माहिती आहे एपीएमसी मार्केटमध्ये तो सगळ्या एकनाथशिंदे मुख्यमंत्री असताना तो सगळी सभा झाली, गुलाब उधळला. मग आता कसं क्षेत्रात गुलाब उधळला असेल आणि त्यावेळेस नाही भेटत. मराठा समाजाची फसवणूक केली. हे बघा, मुळात मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. मुळात मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कधीही अस्तित्वात येणार नाही. कायद्यानं, कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं 650 पानाचं जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी इज रुरल कम्युनिटी डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र. 650 पानाच्या जजमेंट मध्ये तुम्ही कुणब्याचा स्वतःवरनं सोडले काय चाललाय. मग कुणबी ओबीसी मध्ये येतो, मग आम्ही कुणबी नाही का? मग मराठा म्हणजेच कुणबी. स्वतःवरून स्वर्ग गाठताय. लावा ना पॅरामीटर्स, लावा. सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे करा. कोण मागास, कोण आगास, कोण पुढे गेला, कोण पिछडला, मराठा समाजावर नक्की कुणी सामाजिक अन्याय केला, कोणता दुजाभाव मराठा आणि कुठल्या जातीनं केला, मग मराठा मागास झाला तर पुढे कोण गेला. साधी सोपे प्रश्न विचारतो ना, की जे कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे, जे इथल्या स्टेट बॅकवर्ड कमिशन्सना अपेक्षित आहेत, याच्या फेर सगळे. अहो, पण हैदराबाद गॅझेट मागणी करताय, त्याचं लीगल स्टेटस काय? लिगल स्टेटस काय? गॅजेटमध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद म्हणजे मराठा समाज 2026 ला मागास. हे कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे नोटिफिकेशन काढलं होतं ते इलिगल इल्लीगल आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन आहे. तुम्ही कुणबी दाखवून बोगस दाखले काढून, आणि आता जेवढे कुणबी दाखले काढले, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या लोकांचे इलिगल आहेत. आम्ही त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी फॉलोअप घेतोय. कुणाचं जो जावक क्रमांक असतो ना, उत्पन्नाच्या दाखल्याचा जावक क्रमांक जात प्रमाणपत्राला दिलाय. हा बादर म्हणतोय का देत नाही, कसं देत नाही, बघून घेतो. अरे मनोज जरांगे साधं कालच्याच बघा प्रेसमध्ये तो बोलला आम्ही क्षत्रिय आहोत. अरे हाच सेल्फ गोल करतोय. तुम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण मागताय आणि परत काय म्हणताय की आम्ही क्षत्रिय आहोत, लढणारे आहोत, मुंडेवर बसून घेऊन. हेच मुळात ज्या सोसायटीमध्ये जो डॉमिनेटिंग आहे तो कसा मागास असेल बरं? जो शासक आहे तो कसा मागास असेल? ते बसत नाही पॅरामीटर्स मध्ये. ते मागासवर्गीयाच्या पॅरामीटर्स मध्ये ते फेल होतात. नारायण राणे आयोगाचं काय झालं? देशमुख कमिटीचं काय झालं? फेल झालेत ना सगळे. येऊ नका. काय काय माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे. गडी लढणार आहे, पण मागणी चुकीची आहे. मागणी चुकीची असेल, आपल्याला दिल्लीला जायचंय, आपण हैदराबादकडे निघाला असेल तर दिल्ली आपल्याला कधीही भेटणार. मागणी चुकीची आहे. ते शासनानं बघावं. माझं म्हणणं असं आहे, भेटायला जर रेड कार्पेट पायगड्या घालते म्हणजे ओबीसीच्या बाबतीत तुझ्या भाव केला जातोय. ओबीसीला वाटाण्याची अक्षता लावलेत. आम्हाला या भाजप शासनाकडून आम्हाला सोशल जस्टिस हवा होता, मिळायला हवा होता. आम्ही त्यांचे बेस्ट वोटर आहोत. हे मी निवडणुकीच्या अगोदरही बोललोय, आता नाही बोलत. अजून ओबीसीच्या 18 महामंडळांना अध्यक्ष नाही भेटला, साधा शिपाई नाही भेटला, शिपाई कार्यालय नाही भेटलं, 1 रुपया नाही भेटला, नाही भेटलेला अजून. तोपर्यंत 700 करोड रुपयांचं कालच्या बजेटमध्ये घोषणा झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटी रुपये निर्गमित झाले, पण ओबीसीला 1 रुपया नाही भेटलेला. त्यामुळं या शासनाकडून आम्हाला अपेक्षा होती की जो शोषित आहे, वंचित आहे, त्याला न्याय मिळण्याची, सामाजिक न्याय भेटण्याची. या शासनानं काय केलं? हाराकिरी केली आणि या शासनानं सगळे कारखानदार बरोबर घेतले आणि परत ओबीसीचं दमन महाराष्ट्रातल्या शासनानं सुरू केलंय. आता भाजप अलायन्स सरकार हे ओबीसीचं, गोरगरिबांचं, दीनदलितांचं राहिलं नाही, ते कारखानदारांचं झालंय. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी, आजपर्यंतच्या आमदारांनी, आजपर्यंतच्या सहकार मंत्र्यांनी, आजपर्यंतच्या सहकारी सूतगिरण्या डुबवणाऱ्यांनी, आजपर्यंतच्या डीसीसी बँका बुडवणाऱ्यांनी, उदाहरणार्थ मोहिते पाटील सोलापूरचे
बोलायचं म्हणलं ना 1 तास किमान 50 पानं वाचून दाखवेन मी तुमच्या समोर. कुणी मराठा कुणी बुडवला ओबीसीनी नाही. म्हणून जरांगे 5 पिढ्यांचं आमचं नुकसान झालं, लेकर बाळ रस्त्यावर आली ओबीसीनी नाही. अरे हजार मिळतो काय करायचं आम्ही तुम्हाला. अरे सामाजिक मागाससाठी आरक्षण आहे बावळट माणसा, गरिबीसाठी नाही आहे. अरे किती वेळा अजून सांगू तुम्हाला काय प्रश्न आहे तुमचा. त्यावेळेस मराठ्यांची फसवलं 100% फसवलंय. दोनदा फसवणूक अरे 4दा आजपर्यंत फसवलंय. अरे मराठा हा मागास होऊच शकत नाही, त्यांना तुम्ही कसं देणार ओबीसीचं सर्टिफिकेट. लिगल ऍस्पेक्ट शून्य या गोष्टीचा, या मागणीचा. त्याचा जीव घेता का म्हणत जरांगे पाटलांचा तुम्ही समजावून सांगा ना त्यांना कोणीतरी. हे बघा आलं लक्षात माझ्या, आलं एक मिनिट. हे बघा मी माझ्या मुद्द्याच्या आणि प्रेसच्या बाहेर एक शब्दही जाणार नाही, कारण आम्ही सामाजिक आंदोलनं आरक्षणासंदर्भात आंदोलनं करणारी माणसं आहोत. म्हणून जरांगे पाटलांना असं वाटतंय की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानं आमचं कल्याण होणार आहे. मला असं वाटतंय, कंटिन्यू करतो. हे बघा ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की मनोज जरांगेच्या मागणी मान्य झाली तर ओबीसी संपणार आहे. आपण हे आरक्षणाचं 2 मिनिटं बाजूला ठेवू. इथं न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इथले आयोग आहेत, इथलं शासन आहे, त्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवू. जरांगे लढणारा माणूस आहे. जरांगेनी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशेषाच्या प्रश्नावर, पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावर जर आंदोलन केलं तर हा लक्ष्मण हाके जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार. पटतंय का तुम्हाला. कारण मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन दिल्यानं आता तुमच्या समोर प्रस्ताव लेखी देऊ का, दिला की प्रस्ताव त्यांना. तुम्ही ज्या गोष्टी ओबीसीचे नेते आणि मंत्री काय करतात, त्यांना राजकारण करू द्या ना बिचारांना. संघर्ष घेणार आहे आम्ही. त्यांना जबाबदारी भेटतो ना. आता काल 6 कॅबिनेट मंत्री होते ओबीसीचे, भेटले ना. 11 मागण्या दिलेत त्यांना, येईल ना उत्तर. तुम्हाला राजकारण खुशाल तुम्ही राजकारण करा. आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत, आम्ही भिडत आहोत. आम्ही सामाजिक बोललो नाही मी, सामाजिक सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, गरिबांच्या प्रश्नावरती, मराठवाड्याच्या पाण्याच्या योजनांच्या प्रश्नावरती सहकार बुडवलं. इथल्या लोकांनी डीसीसी बँका बुडवल्या. यांच्या कायद्यानं वसुल्या करा सगळ्यांच्या, आणि सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कांच्या योजनासाठी जर मनोज जरांगे कुठं रस्त्यावर बसणार असतील, हमी भावासाठी, शेतीच्या मालाच्या हमी भावासाठी बसणार असतील, पाण्याच्या प्रश्नासाठी, समन्यायी पाणी, मराठवाड्याचं पाणी याच्यासाठी बसणार असतील, ऊसाच्या दरासंदर्भात बसणार असतील, मनोज जरांगेच्या आंदोलनात लक्ष्मण हाके सहभागी असेल. पण ओबीसीच्या झोपड्यात घुसून, आणि बरं मनोज जरांगेंची मागणी मान्य झाली, फायदा कुणाला झाला. दुर्गादेवी जगदाळेला फायदा, कुणाला झाला. शिवांजली भोसलेला फायदा, कुणाला झाला. रूपराणी निकमला फायदा, कुणाला झाला. डॉक्टर शिंदेना फायदा, कुणाला झाला. पिंपरी चिंचवडचे महापौर लालगीरना. सामान्य मराठ्यांचं काय. हे राजकीय पुढारी हे मनोज जरांगेंच्या तोंडून बेकायदा कामं करून घेतात. बेकायदा ओबीसीच्या अनाथ माती घालवत आहे. किती वेळा सांगू, ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त झालंय. ओबीसीच्या पुढाऱ्याला त्यांना राजकारण लखला. पण आम्ही संघर्ष करणार, आम्ही संविधानाचं तत्व मांडणार. जे आहे ते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांना मात्र काही बोलत नाही. हे बघा मनोज जरांगेचं ज्ञान खूप कमी आहे बिचारायचं, पण त्याची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे. मी तर उपोषण करणार नाही, कारण उपोषणाचा त्रास काय असतो ते आम्हाला चांगलं पाहिजे. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, बेकायदा मागणी करू नये. आणि ठीक आहे, ओबीसीतून दिलं हे आरक्षण दिलंय, आता बेकायदा ताबा मारलेला आहे. पण बेकायदा ताबा मारणारे हे आमदार खासदार पुत्र आहेत सगळे, गोरगरीब मराठा नाही. म्हणून जरांगे दादा, तुम्ही कुणाचा गरजवंतांचा लढा उभा केला, पण फायदा कुणी घेतलाय याचा अनालिसिस करा. हे भयानक आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, आम्ही विश्वास ठेवतो, अजून विश्वास ठेवतो. लोककल्याणकारी महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्रातल्या एक जरी घर असेल, महाराष्ट्रातलं ओबीसीचं, बीजेएमटीचं, आदिवासींचं एक जरी घर, एक जरी कम्युनिटीची एकच संख्या असेल, मग तो तुम्हाला निवडणुकीत मदत करू शकत नाही. म्हणून त्यांच्या आरक्षण तुम्ही संपवणार. मनोज जरांगेंना सांगेन मी,
मनोज जरांगेंना सांगेल मी, तू पोरं बाळ म्हणतो, तुला पारदेची पोरं बाळ दिसत नाही, तुला मेंढपाळाची पोरं बाळ दिसत नाहीत, तुला गावगाड्यातल्या बलुत्याची पोरं बाळ दिसत नाहीत, तुला फक्त तू जरा अजून थोडस मन मोठं कर ना. महाराष्ट्राच्या 12, 13, 14 करोड जनतेतल्या पोराबाळांचा विषय आम्ही मांडायला तयार आहोत. तू पण ये तयार, हो तयार. मागणी करतोय काय? इलिगल. बरं, मागणी मान्य झाल्यावर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर पण ह्या 5-50 पुढाऱ्यांच्या लेकरा बाळांना फायदा होणार. मग ते शिक्षण असो, नोकरी असो, की लोकल बॉडी मधलं आरक्षण असो. ओबीसीला हाय काय रे? 99.99% एका बाजूला आणि 0.5% ओबीसीला बजेटरी तरतूद आहे. हाय काय ओबीसीला? देतेत काय ओबीसीला? तू त्यातलं तुला पाहिजे? हे मात्र अति झालंय. तुम्ही मुख्यमंत्र्यावर वारंवार म्हणता, आमच्याकडे विश्वास आहे. कोणतेच काम नसेल, आमचा विश्वास तुटतोय असा आजपर्यंत अनुभव आहे. तुटतोय ना. बघा, लाड विखे पाटील जातात मंत्री म्हणून, म्हणजे तुम्हाला मुंबईत जावं लागतं. मुंबईत नुसतं जावं लागत नाही, अपॉइंटमेंटसाठी बाहेर उन्हात बसावं लागते, तटकळत बसावं लागते. आम्हाला मंत्रालयाच्या आतमध्ये जायला पास काढायला सुद्धा 1 तास वेळ जातो. आत एंट्री करायला ही फॅक्ट आहे, वास्तव आहे. मग छोट्या लोकांचं काय होत असेल याची इमेजिन करा, कल्पना करा. तुम्ही पत्रकार बांधव आहात, तुमचा अवेअरनेस प्रचंड आहे. तुमच्यामुळेच किमान आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी प्रश्न मांडतोय. पण चला, मी उद्यापासून हे बघा हे फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. हे वास्तव असताना मी बोललो ना, जरांगे जर अशा प्रश्नावरती आंदोलन करायला तयार असतील तर लक्ष्मण हाके त्यांच्या खांद्याला खांदा लावून, उलट जरांगेनी त्यांच्या शिवराळ भाषेत बोलावं, लक्ष्मण हाके लिगल भाषेत बोलेल. मी काही तज्ञ आहे असा मला दावा अजिबात नाही, पण माझं जे आहे, माझ्या मर्यादा मला माहिती आहेत, माझे स्ट्रॉंग पॉईंट मला माहिती आहेत. जरांगेंचे पण स्ट्रॉंग पॉईंट काय हेही मला माहितीये. उपोषण करण्यानं काही होणार नाही. उपोषण करण्यानं बेकायदा मागणीला काही तुमच्या हाती लागणार नाही. बेकायदा तुम्ही ताबे मारलेत, पण बेकायदा ताबे मारत असताना एक समूह मात्र इथनं उद्ध्वस्त होणार आहे, हे मात्र मी तुम्हाला आव्हान केले, तुम्ही कधी फोनवर किंवा समोर जाऊन त्यांची विनंती नाही केली? हे मी आव्हान का केलं? माझी तयारी आहे. चला, पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाला मी आव्हान करतोय की जरांगे पाटलांना इथं बोलवावं. अरे तुम्ही का नाही? 4था स्तंभ आहे. अरे नाही, 4था स्तंभ आहे, जबाबदारी तुमची. मी करतो ना. मी आज इथं आव्हान करतो की, लिहून घ्या, मी आज इथं आव्हान करतो की 12, 13, 14 करोड जनतेच्या बेसिक प्रश्नांवरती, ज्यामुळं महाराष्ट्र मागं राहिला, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय, ज्यामुळे सर्वसामान्य माणसावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे, जो खरा गरजवंत आहे, जातीपातीच्या पलीकडून, भौगोलिक प्रदेशाच्या पलीकडून, तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल, तो मराठवाड्यातला असेल, तो विदर्भातला असेल, तो खानदेशातला असेल, तो मानदेशातला असेल, तो कोकणातला असेल, तो तळ कोकणातला असेल, तो वरच्या कोकणातला असेल, तो मुंबई परिसरातला असेल, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती आदरणीय मनोजदादा जरांगेंनी आपलं अमूल्य असं उपोषणाचं वेपन या प्रश्नावरती जर पुढे आणत असतील तर त्याला लक्ष्मण हाके त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पुणे श्रमिक पत्रकार संघात मधून आवाहन करत आहे. हे कारण असं, त्याचं कारण असं की माननीय दादा, तुम्ही वेळोवेळी म्हणालात की लक्ष्मण हाकेंना मी विरोधक मानत नाही. आभार, कारण आम्ही मागणी लिगल मानतो. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणालात की हाकेने हाकेच्या जातीचं बघावं. आदरणीय दादाला माझं सांगणं आहे की धनगर समाज हा ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये येतो, 27%पैकी 3.5% आरक्षण घेतो. लक्ष्मण हाकेची भूमिका मराठा समाजाला काही मिळू नये किंवा मराठा समाजाचा द्वेष असली कुठलीही नसून लक्ष्मण हाकेची भूमिका ही आहे की गावगाड्यातल्या मागासवर्गीय लोकांना त्यांना जे काही संविधानानं दिलंय, अभ्यास करून दिलंय, नियोजनानं दिले, असंच नाही आला मंडल आयोग दादा, आताच एका जीआरनं नाही आला. 400 वर्षे इथल्या लोकांनी सामाजिक दुजाभाव सहन केलाय, त्यांच्या व्यवसायावरच सहन केलाय. इस्काटून सांगायचं म्हटलं तर काही कडेनं पाट्या इंडलेत, बुरडानं टोपल्या इंडलेत, नाभिकानं स्वच्छतेचं काम केलंय. तुमचा चेहरा विद्रूप चेहरा आरशासमोर गेला तर तुम्हाला माणसात आणलंय, पाटानं तुमचे कपडे धुतलेत. इस्काटून सांगू? मग ह्या जन्माला लागतं दादा, तेव्हा ओबीसीचं आरक्षण मिळतं दादा.
दादा JR नाही मिळालं. काय बोलू आता, कसं बोलू? तुमची सभा किती नऊ सभा ते सभा प्रचंड साहेब आहेत, तुम्ही बघा ऑनलाईन येऊन माझ्याला. आणि अरे आम्ही शोषित वंचित, आम्ही म्हणले लाख लोक येणार आहेत, आम्ही म्हणले 20 लाख स्वयंसेवक. अरे 20 लाख स्वयंसेवक आंदोलनाचे. अरे झालं काय आंदोलन? माणसं किती झाली? जागा किती लागेल? उगच काहीतरी आपल्या आणायच्या ईत भर लाकूड आणि 4 हात ढलप्या. तुमच्या संघटनेत तरी काय तुम्ही उपोषण आंदोलन आम्ही ओबीसीची लढाई लढणार, आम्ही जात न्याय जनगणनेची मागणी करणार. आम्हाला मोजा, आमची संख्या किती आहे सांगा, आणि त्या प्रमाणात आम्हाला बजेट द्या. तुम्ही बघा किती लाख आहे. काय दिलेलं काय द्यायला अडचण आहे? OBC साठी सुद्धा महाज्योती असेल किंवा विकास महामंडळ असेल. त्याला किती दिलेलं नाही. आता तुम्ही बोला ना, तुला मग मी वास्तव सांगतो ना, महाज्योतीला शिष्य तेच सांगतो ना. 7 लाख करोड रुपये, त्यापैकी अर्ध्या लोकसंख्येला सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला 0.6% बजेट देताय तुम्ही. खोटं बोलायचं नाही. तज्ञ आणा, अर्थतज्ञ आणा, अर्थमंत्री आणा, मुख्यमंत्री आणा, बजेट काढा. या वर्षीचं फेब्रुवारीमध्ये मांडलेलं बजेट काढा. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी अर्ध्या टक्के बजेट देताय तुम्ही, आणि त्याच्यात एंट्री करताय. थोतांड आहे हे सगळं महाराष्ट्रात चाललेलं. चलो. धन्यवाद.